इथं बांधकाम चालू आहे, इथं एवढा मोठा खड्डा आहे, डोक्या एवढा उंच, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे. आमच्या झोपडपट्टीचे मुलं खेळायला येतात, त्यांचे आई बाबा कामाला जातात. तिथं वॉचमॅन नाही ना, तिथं गेट लावलेला नाही ना, काही नाही. त्याला किती वेळा सांगलं पण ती लोक ऐकू शकत नाही. आज 2 घंट्यापासून इथं पब्लिक खात्री एक पोलीसवाला नाही ना आला ना, ती बिल्डर नाही आला. आज आमचा एक मुलगा तिथं गमला, तो दुसरा बी गमल. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यानं काम बंद करावं, नाही तर तिथं गेट लावून घ्यावं. या ठिकाणी आता मला या ठिकाणी कळालं, बरेच नागरिकांनी तक्रार सुद्धा केल्या होत्या त्या बिल्डरकडे स्वतः. या ठिकाणी सिक्युरिटी पाहिजे, सेफ्टी पाहिजे, परंतु इथं त्यांनी सिक्युरिटी ठेवला नाही, सेफ्टी काय नाही. खड्डा खोदलेला आहे, शाळा बाजूला आहे, महानगरपालिकेची शाळा बाजूला आहे, मुलं इथं खेळत आहेत. परंतु बिल्डरानं कुठलीही रहिवाशांची बात त्याने ऐकली नाही, ना म्हणणं ऐकलं नाही, काही नाही. आणि हा निष्काळजीपणा आज एका मुलावरती त्या ठिकाणी उद्भवलेला आहे. आपल्या समोर त्या ठिकाणी मुलगा काढलेला, मृत्यू घोषित केलेला हॉस्पिटलला आहे. 9 वर्षाचा हा मुलगा आहे. परंतु ह्या नागरिकांच्या वतीने, ह्या नागरिकांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा खरोखर ही एक हत्याच आहे. आणि जर तिथं सेफ्टी बाळगली असती तर आज हा मृत्यू मुलाचा झाला नसता. म्हणून मी नागरिकांतर्फे पोलीस स्टेशनला विनंती करेन की त्याच्यावर FIR हा नोंद झाला पाहिजे आणि मर्डरचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे.